अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बळीराजाला मराठवाड्यासाठी 1418 कोटी वितरण होण्यास सुरुवात झाली आहे। फार्मर आयडी आणि आधार जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। अजून 11,000 कोटी रुपये। शेतकरी बांधवांनो, तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल बघा, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे व्हायला सुरुवात झाली असून आता बघा जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अतिवृष्टीचे नुकसान झालेल्या बळीराजाच्या मराठवाड्यातील 148 कोटी वितरण होण्यास सुरुवात झाली आणि फार्मर आयडी आणि आधार कार्ड जवळला जे काही तुमचं बँक अकाउंट लिंक असेल त्या सर्व खात्यांवरती पैसे आता तुमच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, इथं आज एकदम खुश खबर तुमच्यासाठी आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताच मोठी घोषणा केली। राज्यात ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्यांच्या जसं की सगळ्याच इथं महत्त्वाची माहिती त्यांच्यासाठी ठरून आलेली आहे। खरं सांगण्यात आलं तर बघा, 2022 पासून तर 2025 पर्यंतचा पीक विम्याची निधी अनेक वर्षापासून अडकून पडला होता। आता सतत चर्चा होत होती, जसं की शेतकरी वाट बघत होते। आता सर्व शेतकऱ्यांची वाट संपलेली आहे। आज सरकारने त्यांचा वितरणाला पुन्हा सुरुवात केली। गेल्या 4 वर्षांपासून प्रलंबित असलेला पीक विमा देण्याचा निर्णय सरकारने शेवटी घेतलेलाच आहे। आता शेतकरी बांधवांनो, पिकांना आता झालेल्या जसं की नुकसानीसाठी मंजूर केलेले आता साधारणपणे 8,000 कोटीचे पैसे सरकारने आता मंजूर करण्यात इथं सुरुवात झालेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती देखील पैसे क्रेडिट व्हायला इथं सुरुवात देखील झालेली आहे। सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे आले आणि तुमच्या जिल्ह्यातील पैसे आले नसतील तर कोणत्या कारणास्तव तुम्हाला पैसे आले नाही आणि आले नसतील तर कधीपर्यंत तुमच्या टप्प्याटप्प्याने आता जसं की पहिल्या टप्प्याचं वितरण झालेलं आहे, दुसऱ्या टप्प्यातील पैसे कधी येणार, तिसऱ्या टप्प्यातील पैसे कधी येणार हे देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहावं लागणार आहे। सरासरी हेक्टरी जवळपास 32,000 पर्यंतचा आता पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली। आता महत्त्वाची गोष्ट, आज दुपार 12 वाजतापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत कधी तुमच्या मोबाईलवरती बँकेकडून SMS येऊ शकतो, म्हणजेच तुम्हाला हे पैसे क्रेडिट झाले असा SMS तुमच्या स्मार्टफोनवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, लक्ष ठेवून बघा, कारण की कधी तुमच्या इथं मोबाईलवरती तुम्हाला SMS पाहायला मिळणार आहे। भरपूरसे शेतकरी बांधव इथं आतुरतेने वाट बघत होते की 2022 पासून तर 25 पर्यंतचा भरपूरशा शेतकरी बांधवांना कमी प्रमाणामध्ये पीक विमा मिळाला होता, तर काही शेतकरी बांधवांना वंचित देखील राहावं लागलं होतं। तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण माहिती 2022 पासून तर 25 पर्यंतची थकीत पीक विमा संदर्भातील ठरणार आहे, कारण की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। अंतिम आदेश सुद्धा सरकारकडून जारी करण्यात आला। आता आजपासून टप्प्याटप्प्याने सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात रक्कम पोहोचवायला तर सुरुवात झालेली आहे। आता तुम्ही देखील नक्कीच मला शेवटपर्यंत व्हिडिओला नक्की बघायचा आहे। आता निवडलेले जे काय आता 12 बँकांची यादी सरकारने जारी केलेली आहे, त्या 12 बँकांच्या यादीमध्ये तुमची जर का बँक असेल तर 100% तुम्हाला देखील पैसे मिळणार आहे। एक काम मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओमध्ये मी कधी तुम्हाला ते काम सांगू शकतो, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहावं लागणार आहे, तरच तुम्हाला ही माहिती समजणार आहे। शेतकरी बांधवांना बघा, आता सर्व शेतकरी बांधवांना हेक्टरी 32,000 रुपये जमा होणार, काही शेतकऱ्यांना 25,000 रुपये जमा होणार, तर काही शेतकऱ्यांना 50,000 रुपयेपर्यंत देखील पैसे जमा होणार। तर ते पैसे कसे तुम्हाला जमा होणार, कोणत्या पिकाला किती तुम्हाला एक तर रक्कम तुम्हाला हेक्टरी प्रमाणे जमा होणार आहे, कोणत्या जिल्ह्यांपासून इथं कोणत्या जिल्ह्यांपर्यंत इथं दुसऱ्या टप्प्यामध्ये यादी जारी करण्यात आलेली आहे, संपूर्ण सविस्तर अपडेट हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील। शेतकरी बांधवांनो, तर बघा, आधी आपण बँकांची यादी समजून घेऊया। त्या बँकेच्या यादीमध्ये तुमच्या बँकेचं नाव असेल तर मी तुम्हाला समोर पुढे काही कामे सांगणार आहे, ते कामे तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्ही अपात्र व्हाल नाही या पीक विमा संदर्भातील आणि लवकरात लवकर तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे देखील पैसे तुम्हाला मिळून जातील। तर बघा, गव्हर्नमेंट बँकांचा यामध्ये आता समावेश करण्यात आला, काही यामध्ये प्रायव्हेट बँका असणार आहे। तर बघा, बँक ऑफ बडोदा झाल्यानंतर बघा इथं इंडियन पोस्ट पेमेंट बँक, त्यानंतर बघा बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि त्यानंतर बघा ICICI बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक आणि त्यानंतर बघा युको बँक, ॲक्सिस बँक, त्यानंतर बघा महाराष्ट्र बँक, तर फेडरल बँक, तर या सर्व बँकांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे।
आता यामध्ये बघा जसं की इंडियन ओव्हरसीज बँक देखील असणार आहे, त्यानंतर बघा पंजाब नॅशनल बँक, या सर्व बँकांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। जास्त तर शेतकरी बांधवांचे खाते बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पोस्ट पेमेंट बँक, त्यानंतर बघा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, या बँकेमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं खातं जास्त प्रमाणामध्ये म्हणजे बघा 100 पैकी 75% शेतकऱ्यांचं खातं या बँकेतील शेतकऱ्यांनी अवेलेबल केलेलं आहे, काढलेलं आहे। तर या सर्व शेतकऱ्यांनी एक काम करून घ्यायचं आहे, ते काम तुम्हाला कोणतं करायचं आहे ते देखील पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। आता बघा 100% तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे। आता सरकारने सांगितलेलं आहे की 2022 पासून तर 2025 पर्यंतचा सर्व पीक मला जमा होणार। शेतकरी बांधवांना इथं कुठल्या शेतकऱ्याने तर वंचित ठेवणार नाही। जर काय सांगितलेल्या कामामध्ये शेतकरी पात्र ठरत असेल आणि हे सांगितलेले कामं शेतकरी बांधव करत असेल तर त्यांना वंचित ठेवण्याची इथं गरजच पडणार नाही आणि ते देखील स्वतःहून वंचित राहणार नाही। आता यासाठी सरकारने 15 जिल्ह्यांची यादी सुद्धा आता जाहीर केलेली आहे। या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तर शेतकरी बांधवांनो 101% तुम्हाला देखील पीक विमा जमा होणार आहे। 15 जिल्ह्यांची यादी सांगतो, या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव नक्कीच बघायचं आहे। त्या व्यतिरिक्त बघा 2022 पासून तर 25 पर्यंतचा जो काही रखडलेला तुमचा पीक विमा असणार आहे आणि जे काही थोडीफार तुम्ही कामं केले नसतील तर ते देखील तुम्हाला कामं करून घ्यायचे आहे। आता कोणकोणती कामे सर्व शेतकऱ्यांना करावं लागणार आहे 2022 पासून तर 25 पर्यंतचा पीक विमा तुम्हाला जमा होणार। बघा काही शेतकऱ्यांना जमा देखील झालेला आहे 32,000 रुपये प्रति हेक्टरी, काही शेतकऱ्यांना 48,000 रुपये प्रति हेक्टरी। आता कोणत्या पिकाला तुम्हाला किती पीक विमा मिळणार तर ते देखील सांगतो, नक्की बघायचं आहे। त्यानंतर आपण जिल्ह्यांची यादी समजून घेऊया। आता बघा पीक विमा तुम्ही भरला असेल तर प्रति हेक्टरी तुम्हाला 32,000 रुपये पीक विमा तुम्हाला भेटणार आहे। मक्यासाठी तुम्हाला पीक विमा मिळणार आहे 26,000 रुपये प्रति हेक्टरी। त्यानंतर बघा शेतकरी बांधवांनो, आता हरभरा जर तुम्ही पीक विमा भरला असेल आणि हरभऱ्याच्या पिकाला तुम्हाला तब्बल 48,000 रुपये प्रति हेक्टरी तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर बघा तीळ हा पिकासाठी तुम्हाला मिळणार आहे 38,000 रुपयापासून तर 45,000 रुपयेपर्यंत प्रति हेक्टरी तुम्हाला मिळणार आहे। त्या व्यतिरिक्त बघा आता भरपूरशा पिकांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। आता तूर पिकाचं जर का तुम्ही पीक विमा भरला असेल तर 29,000 पासून तर 36,000 रुपयेपर्यंत तुम्हाला इथे पीक विमा मिळणार आहे। त्या व्यतिरिक्त बघा आता जर भरपूरशा पिकांचा इथं समावेश इथं करण्यात आलेला आहे। आता गहू या पिकाला तुम्हाला मिळणार आहे 47,000 रुपये प्रति हेक्टरी तुम्हाला इथे पैसे मिळणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, आता सर्व शेतकऱ्यांचं आपण जर बघायला गेलो तर कापूस हा पीक सर्व शेतकऱ्यांना आता इथं भरलेला आहे। आता कापसाचा पीक विमा तुम्हाला मिळणार आहे 45,000 रुपये प्रति हेक्टरी पासून तर 55,000 रुपये प्रति हेक्टरी तुम्हाला इतके पैसे तुम्हाला मिळणार। कारण की शेतकरी बांधवांनो, सरकारकडून जारी करण्यात आलेलं आहे की बघा हे जी मी तुम्हाला यादी सांगितली समोर, कोणत्या शेतकऱ्यांना 50, कोणत्या शेतकऱ्यांना 47 तर कोणत्या शेतकऱ्यांना इथं 48,000 रुपये मिळणार आहे। तर यासाठी आता सरकारने आदेश काढलेला आहे, GR काढलेला आहे। त्यासाठी आता त्या GRच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांसाठी बघा 7,500 कोटींचा आदेश सरकारने जारी करून टाकलेला आहे आणि हे सर्व पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। आता आपण लगेच टाइम न करता इथे जिल्ह्यांची यादी सांगून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, सगळ्यात पहिल्या जिल्ह्यामध्ये सांगण्यात आलेला आहे नागपूर। सर्व शेतकरी बांधवांना देखील पैसे मिळणार आहे। त्या व्यतिरिक्त बघा कोल्हापूर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, अमरावती, अकोला, त्यानंतर बघा बुलढाणा, यवतमाळ, नाशिक, सातारा, सांगली, बुलढाणा, त्यानंतर बघा नंदुरबार आणि सोलापूर, कोल्हापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे मिळण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे। पहिल्या टप्प्यातील या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर दुसऱ्या टप्प्यांमध्ये आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये तुम्हाला वाट बघायची आहे। 101% तुम्हाला पैसे मिळणार आहे। तुमच्या फार्मर आयडी तुम्ही काढली असेल, फार्मर आयडीला जो आधार क्रमांक तुमचा लिंक असेल आणि आधार कार्डला जे बँक अकाउंट तुमचं लिंक असेल त्या अकाउंटवरती 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे। बाकी शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो। तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।